नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया मेष राशी 2026 वार्षिक राशी भविष्य. या राशीतील जातकांच्या 2026 राशी भविष्य अनुसार वर्षाच्या सुरुवातीमध्ये मंगळ हा अस्त राहील, जो तुमचा राशी स्वामी आहे. वर्षाच्या आरंभापासून ते 2 मे 2026 पर्यंत अस्त राहील आणि यानंतरही एप्रिल, मे, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यातही मंगळाची स्थिती कमजोर आहे आणि म्हणून या काळात या राशीतील लोकांना आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल. रोगप्रतिकारक क्षमता कमजोर राहू शकते. खाण्यापिण्यातही तुम्हाला सावधान राहिले पाहिजे. तेव्हाच तुम्ही आपल्या आरोग्याला उत्तम ठेवू शकाल. तसेच आरोग्याला घेऊन निष्काळजीपणा करणे धोक्याचे ठरू शकते. विशेष करून ज्या लोकांना झोपेची समस्या राहते त्यांना यावर्षी आपल्या आरोग्याच्या प्रती जागरूक राहण्याची गरज असेल. योग आणि व्यायामाचा आधार घेऊ शकता. या राशीतील जातकांचे 7.5चे पहिले चरण चालू आहे, म्हणून प्रत्येक 3ऱ्या महिन्यात कन्यापूजन करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. नियमित हनुमान आणि महादेवाची पूजा करावी. मंदिरात दूध आणि साखर दान करण्यासारखे उपाय या राशीतील लोकांना फायदेशीर ठरू शकतील. कौटुंबिक जीवनासाठी हे वर्ष थोडे कमजोर राहू शकते. कौटुंबिक जीवनाने जोडलेल्या बाबतीत सावध राहा. कुटुंबातील कोणी सदस्याच्या हट्टी स्वभावाच्या कारणाने कुटुंबातील वातावरण खराब राहू शकते. या काळात तुम्ही आपल्या गोड आणि विनम्र बोलण्याने विवादाचे समाधान करू शकाल. वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जूनपर्यंत ग्रहस्थिती प्रभावित राहील. कौटुंबिक जीवनात काही समस्या राहू शकतात. 31 ऑक्टोबर नंतर बृहस्पती ग्रह तुम्हाला चांगले परिणाम प्रदान करेल. वाहन खरेदीसाठी इच्छुक लोकांना थोडे प्रयत्न केल्याने वाहन खरेदीची संधी मिळू शकते. धनाची गुंतवणूक जमिनीमध्ये करू शकता. विवाहयोग्य जातकांसाठी हे वर्ष बरेच चांगले राहू शकते. विवाहाने जोडलेल्या बाबतीत अनुकूल स्थिती राहील. वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जूनपर्यंत आणि यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महिन्यात विवाह करण्यात बृहस्पतीचे गोचर पूर्णतः तुमचा सहयोग करेल. तसेच या काळात दाम्पत्य जीवनातही अनुकूलता पाहिली जाईल. लहान लहान गोष्टींना पुढे नेण्याच्या आधी योग्य सल्ला घेणे तुमच्यासाठी योग्य ठरेल.
यामुळे संपत्ती जीवन सुखी आणि आनंदी राहू शकेल. एकूण वर्ष 2026 मेष राशीतील अविवाहित जातकांना विवाहाने जोडलेल्या बाबींसाठी बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहील. वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष सुखाचे राहील. वर्षाचा अधिकतर काळ बृहस्पती देवाचे गोचर अनुकूल राहण्याने तुम्ही वैवाहिक आयुष्याचा आनंदही घेऊ शकाल. धन्यवाद. असेच वार्षिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.